प्रवास. प्रवास ही कधीही न संपणारी गोष्ट. आपल्या श्वासाप्रमाणेच प्रवास हा कायम चालूच असतो. आपले हे आयुष्य सुद्धा एक प्रवासच आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंतचा. आपल्या या आयुष्याच्या प्रवासात सुद्धा आपण दररोज कोणता ना कोणता नवीन प्रवास करतच असतो. अशाच एका प्रवासाची कहाणी आता आपण बघणार आहोत. आता या महाशयांचंच बघा ना, हे आहेत आपल्या कहाणीचे नायक. हे यांच्या पत्नीसोबत मुंबई मेट्रोची सैर करत अनुभव केलेला एक दिवस आता आपण पाहूया. काय मग, कसं वाटलं यांची सैर बघायला? किती आनंदात आहेत ना आपले राजा आणि राणी. त्यांच्या चेहऱ्यावरून सुख ओसंडून वाहत आहे. ही सगळी दृश्य पाहून आपणा सगळ्यांना असंच वाटत असेल की किती सुखद चाललंय यांच्या आयुष्याचा प्रवास. ते या दिवसापुरता खरं सुद्धा आहे. पण या सुखाच्या दिवसासाठी हे महाशय दररोज आयुष्यात किती खस्ता खातात हे बघायचं आहे का? ही आहे आमची, आपली मुंबई. मुंबई, ते शहर जे कधी झोपतच नाही, तरीही हिला म्हणतात स्वप्नांची नगरी. इथे दररोज शेकडो प्रवासी आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठीची धावपळ करत असतात. यांच्या प्रवासाच्या अनेक साधनांपैकीच एक म्हणजे ही मुंबईची मेट्रो. ही मेट्रो त्यांना त्यांच्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचवण्यासोबतच त्यांचा एकूण प्रवास सुखकर करण्याचं काम देखील करते. आणि या लाखोंच्या गर्दीत हे आहेत आपले नायक महाशय.
आणि यांच्यासारख्या अनेकांना आपण दररोज बघतच असतो. यांच्या या सततच्या प्रयत्नांमुळे आपला परिसर स्वच्छ सुंदर राहत असतो. आपण पसरवत असलेल्या बेशिस्तीचं निवारण हे खूप कुशलतेने करत असतात. आपल्याला नेहमी फक्त यांचा गणवेशातला रूप दिसतो. आपल्याला दिसतो तो यांचा स्वप्नपूर्तीसाठीच्या मेहनतीचा प्रवास. पण आपल्या नकळत सुद्धा यांचा एक प्रवास सुरू असतो. एक सुरेख प्रवास त्यांच्या जीवाभावाच्या व्यक्तींसोबतचा. यांना आनंदाने त्यांच्या जवळच्या व्यक्तीसोबत मुक्त वावरताना पाहून तुम्हाला खूप आनंद झाला असेल ना? तर चला मग त्यांच्या या मोकळ्या प्रवासासारखाच त्यांच्या रोजच्या मेहनतीच्या प्रवासाला सुद्धा सुखकर करण्याला आपण मिळून हातभार लावूया. थोडा कचरा कमी करूया, थोडा बेशिस्तपणा कमी करूया. आपला परिसर स्वच्छ सुंदर ठेवायला आपण स्वतःसुद्धा थोडी मेहनत घेऊया. एकमेकांचा प्रवास सुखाचा आणि आनंदी बनवण्याचं काम करूया. काय मग, करूया ना?